इयत्ता 6वी मराठीची तिसरी कविता जिकडे तिकडे पाणीच पाणी. आता यामध्ये पावसाळ्यामध्ये होणारा बदल दिलेला आहे. ते कविताद्वारे कवींनी स्पष्ट केलेलं आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे. आता भरपूर पाऊस आहे आणि पावसामुळे काय वातावरणात बदल झाला आहे, तर झरे वाभरे वाहतो. कारण भरपूर पाऊस आहे आणि झरा कुठून येतोय, हा डोंगर माथ्यावरून झरा येतोय, दिसतोय तुम्हाला. आणि खळखळणारे झरे म्हणजे त्या झऱ्याचा आवाज कसा येतोय, खळखळ. झुळझुळणारे गवत पोपटी, इथे गवत देखील आहे आणि गवताचा रंग कसा आहे, पोपटी. लवलवणारे तुरे, तुरे म्हणजे गवत जे आहे, तर गवत हे टोकेरी असतात आणि म्हणून त्याला म्हणतात तुरे. नवी लकाकी झाडावरती सुखात पाने फुले नावती. लकाकी म्हणजे ही पाने जी आहे हिरवीगार झालेली आहेत, कारण पावसाच्या पाण्यामुळे सर्व ठिकाणी हिरवागार परिसर झालेला आहे आणि ही पाने फुले खूप आनंदात आहेत आणि ते खूप नाहती म्हणजे हा पावसामध्ये ते आंघोळ करत आहेत, खूप नाहता आहेत. नाहती म्हणजे आंघोळ करत आहेत, भिजतायत पाण्यात आणि खूप सुखी आहेत. पाऊस वारा झेलत जाती भिरभिरती पाखरे. आता पाखरे भिरभिरत आहे म्हणजे पक्षी बघा उडतायत आणि पक्षी अशा प्रकारे उडत 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 पूर्ण उडत उडत काय करतायत, ते सगळीकडे फिरतायत. आणि पाऊस पाऊस पण झेलतायत, वारा झेलतायत आणि झेलतायत म्हणजे घेतायत आपल्या त्याच्यामध्ये, ते समरस होत आहेत आणि सगळीकडे फिरतायत. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. हे पक्षी सगळीकडे फिरतायत, मजा घेतायत, आनंदात वावरत आहेत. आणि कशामुळे, तर या पावसामुळे. हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर. आता हे डोंगर पण हसतायत, कारण खूप छान वाटतंय त्यांना. त्या डोंगरातून त्या झरे वाहतायत. निळसर डोंगर, निळा डोंगर, खरा डोंगर निळा असतो का, नाही, तर त्या निळ्या आकाशाचा प्रकाश त्याच्यावर पडलाय, त्याच्यामुळे निळं डोंगर म्हणजे डोंगर आणि आकाश असं एकत्र झालेलं दिसतंय बघा, हो ना. म्हणून तो निळं दिसतंय आणि त्या पाणी जे पडतंय त्या पाण्याचा रंग कसा झालाय, आभाळाच्या रंगामुळे ते पाणी सुद्धा निळं दिसतंय, हो ना. आणि म्हणून उड्या मारती येती निर्झर, निर्झरे पाणी, पाणी येतंय खाली. कडेक पारी रान, कडेक पारी अगदी उंच कडेवरून, उंच ठिकाणावर पाणी खाली येतंय. नाद नाचरा भरे, नाद म्हणजे आवाज. पूर्ण ठिकाणी त्या रानोराणी, पूर्ण त्या जंगलामध्ये, रानामध्ये त्या पाण्याचा झळझळ 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 आवाज येतोय. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. आणि इकडे बघावं तरी पाणी, तिकडे बघावं पाणी, सर्व ठिकाणी पाणीच पाणी आहे. आणि हे मुलं देखील बघा आनंदात वावरत आहेत इथे, हो की नाही. त्यांची आई हा पाऊस पाणी बघायला घेऊन आलेली आहे. आणि दुसरं काय दिसतंय तुम्हाला इथे माहिती आहे का, इंद्रधनुष्य, हो ना. मग इंद्रधनुष्यामध्ये किती रंग आहे, 1 2 3 4 5 6 7, म्हणजेच 7 रंग आहे. ता ना पी ही नी पा जा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, ता ना पी ही, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा आणि जा म्हणजे जांभळा. ता ना पी ही नी पा जा. हां, हे 7 रंग कशामध्ये असतात, त्या इंद्रधनुष्यामध्ये. आणि इंद्रधनुष्य केव्हा येते, जेव्हा पावसाचं वातावरण असतं त्यावेळेस ते येते. मध्येच घेता वारा उसळी, वारा कधी इथे जातो तर कधी तिथे जातो. उसळी म्हणजे ज्याप्रमाणे मासे पाण्यात उसळी मारत असतात, उड्या मारत असतात, त्याप्रमाणे वारा इकडून तिकडे धावत असतो. जरी ढगांची तुटे साखळी, आता ढगांची साखळी तुटते याचं काय, ढग जोरात गडगडतायत, कधी इकडे ढग वाजतो तर कधी तिकडे, म्हणजे जे एकत्र ढग आहे त्या ढगांची साखळी तुटते आहे. हिरव्या रानी ऊन बागडे, मध्येच पाऊस थांबतो तर मध्येच ऊन बागडे, ऊन इकडे येतं तर कधी तिकडे. हिरणा परिगो जिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे.
हिरव्या रानी ऊन बागडे हरिणा परी गोजीर. हरिण कसं एका ठिकाणी वावरतं का नाही, ते दुडदुड दुडदुड इकडे तिकडे धावत असतं. कधी या रानामध्ये तर कधी त्या रानामध्ये. त्याप्रमाणे ऊन देखील पाऊस थांबल्यावर थोडा वेळ ऊन या बाजूला तर कधी त्या बाजूला. म्हणजे सांगितलंय हरिणा परी गोजिरे. हरिण किती सुंदर दिसतं, बघितलं असेल की नाही तुम्ही राणीच्या बागेत बघितलं असेल हरिण कसं छान पिवळसर दिसतं. मग त्या हरिणापरी हे ऊनसुद्धा इकडून तिकडे बागडत असतं, म्हणजे जात असतं. आणि म्हणून म्हटलंय की जिकडे तिकडे पाणीचं पाणी खळखळणारे झरे. आणि म्हणून पाणीसुद्धा कसं आहे, इकडे तिकडे सर्व ठिकाणी पाणी दिसतंय. आणि पाणी कसं आहे, ते डोंगर कडे कपारीवरून ते झरे वाहत आहेत. आणि ते झऱ्यांचा आवाज कसा येतो आहे, खळखळणारे झरे. आणि हे वातावरण किती छान दिसतंय आपल्याला जेव्हा आपण महाबळेश्वर, लोणावळा असं जिथे खूप मोठमोठे झरे आहे, डोंगरदऱ्या आहेत, अशा ठिकाणी आपल्याला हे वातावरण जास्त बघायला दिसतं. कधी गेलात तर नक्की जा तिकडे तुमच्या पालकांबरोबर. ठीक आहे. तर या कवितेचे वेबसाईटमध्ये मी प्रश्न दिलेले आहे. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. या लिंकमध्ये मी प्रश्न दिलेले आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. आपण थोडेसे प्रश्न माझ्याकडे लिहिलेले आहेत, ते एकदा बघूया. जिकडे तिकडे पाणीच पाणी. प्रश्न आहे, कोण कसे आहेत? खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत, लवलवणारे तुरे, भिरभिरणारे पाखरे. आता नाम व विशेषण म्हणजेच नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह असं दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही जोड्या लावायच्या आहेत. इथे जोड्या दिलेल्या आहेत, याची उत्तरं मी इथे दिलेली आहेत. गवत कसं आहे, पोपटी. डोंगर कसा आहे, निळसर. रान कसं आहे, हिरवे. आणि हरिण कसे आहे, गोजिरी. आता एका वाक्यात उत्तरे. पावसामुळे नवी लकाकी कशावर आली आहे? पावसामुळे झाडांवर नवी लकाकी आली आहे. पावसामुळे कोणाची साखळी तुटली? पावसामुळे ढगांची साखळी तुटली. इंद्रधनुष्य 7 रंग सांगा. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. ता, ना, पी, ही, नी, पा, जा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा आणि जा म्हणजे जांभळा. हे रंग पाठ हवे. इंद्रधनुष्याचे रंग किती व कोणते? हा प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.